श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. या जगातील ते लोक धन्य आहेत ज्यांनी श्री स्वामी महाराजांच्या चरणी भक्ती केली. अध्यायाच्या सुरुवातीला स्वामी महाराजांचे स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त लिहिलेले आहे. स्वामी महाराज काही वर्ष मंगळवेढ्याला राहिले. तेथे त्यांनी लोकांना वेगवेगळे चमत्कार करून दाखविले. नंतर ते मोहोळला राहिले. तेथे त्यांचे अप्पासाहेब टोळ हे परमभक्त झाले. अप्पासाहेब टोळ हे खूप सात्विक होते. श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्यांचे वर्णन थोडक्यात केले आहे. जास्त वर्णन केले तर हा ग्रंथ सातासमुद्रासारखा पसरेल. एकदा श्री स्वामी महाराजांना घेऊन अप्पासाहेब टोळ अक्कलकोटला निघाले. रस्त्याच्या मध्येच त्यांच्या लक्षात आले की आपली महत्त्वाची गोष्ट घरी विसरली आहे. त्यामुळे अप्पासाहेबांना अर्ध्या रस्त्यामधूनच घरी यावं लागलं. त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत स्वामी महाराजांना सोडू नका, येथेच मुक्काम करा. अप्पासाहेब परत गेल्यानंतर श्री स्वामी महाराज पुढे जाऊ लागले. त्यावेळी सेवकांनी खूप विनंती केली, पण स्वामी महाराजांनी कोणाचेच ऐकले नाही. तेथून निघाले ते थेट अक्कलकोटच्या वेशीवर येऊन बसले. त्यावेळेला तेथे एक मुसलमान गृहस्थ आला आणि स्वामी महाराजांची चेष्टा करायला लागला. त्यावेळी स्वामी महाराजांनी काही वेगवेगळे चमत्कार करून दाखविले. ते पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटले की हा कोणीतरी साधू पुरुष आहे. तेथून स्वामी महाराज थेट चोळप्पांच्या घरी आले. चोळप्पांची पूर्वपुण्याई म्हणून श्री स्वामी महाराज त्याच्या घरी राहत होते. स्वामी महाराज ईश्वराची मूर्ती आहेत म्हणून चोळप्पा त्यांचा आदर करत होता. स्वामी महाराज घरी आल्यापासून चोळप्पाचे भाग्यच उघडले होते. स्वामी महाराज आल्यापासून जशी काही लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे तशी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. चोळप्पांची पूर्वपुण्याई म्हणून स्वामी महाराज आणि त्यांची भेट झाली होती. धन्य धन्य ते चोळप्पा आणि त्यांचे घर. सामान्य माणसाने देवाची कितीही उपासना केली तरी त्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही, पण चोळप्पाला सहज ते शक्य झाले होते. कितीतरी लोक देवाची साधना करतात, योगाभ्यास करतात, कित्येक जण उपवास धरतात, मौन साधना करतात, कोणी संसार सोडून संन्यासी होतात, तर कोणी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करतात, कोणी कीर्तने करतात, तर कोणी पूजा, होम हवन, यज्ञ करतात, कोणी लोकांना उपदेश देतात, भजन करतात, ब्राह्मणभोजन करतात, मंदिरे बांधतात. पण सर्वांनाच देव भेटतो असं काही नाही. मनामध्ये भाव नसेल तर सगळेच व्यर्थ आहे. पण चोळप्पाने यातील काहीच केलं नाही. तरीसुद्धा स्वामी महाराज त्याच्या घरी राहत होते. चोळप्पाची भक्ती पाहून श्री स्वामी महाराज त्याच्या घरीही राहत होते आणि भोजनही करत होते. तेव्हापासून चोळप्पा श्री स्वामी महाराजांची जास्तच सेवा करू लागला होता. त्यावेळेला अक्कलकोटचे राजे मालोजी राजे होते. ते परमज्ञानी होते आणि आपल्या कारभारात दक्ष होते. त्यावेळेला अक्कलकोटची प्रसिद्धी फारशी नव्हती, पण श्री स्वामी महाराजांचे आगमन झाल्यापासून अक्कलकोटचे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध झाले होते. चोळप्पांच्या घरी कोणी एक साधू पुरुष आला असून तो लोकांना वेगवेगळे चमत्कार करून दाखवतात अशी बातमी गावात पसरली होती. आपली प्रसिद्धी व्हावी असं श्री स्वामी महाराजांना वाटत नव्हतं. त्यामुळे ते गावामध्ये फिरायला जात नव्हते. मालोजी राजांना हा वृत्तांत समजला की गावामध्ये चोळप्पांच्या घरी कोणीतरी योगी पुरुष आले आहेत. त्यांच्या दर्शनाला गावातील लोक जातात आणि त्यांना ते वेगवेगळे चमत्कार करून दाखवतात. मालोजी राजांना खूप आश्चर्य वाटले. एवढे दिवस श्री स्वामी महाराजांना येऊन झाले तरी आपल्याला कसं काय बरं समजलं नाही.
आता आपल्याला त्यांच्या दर्शनाला गेलेच पाहिजे. योगी महाराज अंतर्ज्ञानी आहेत ना, तर आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजलेच असेल ना. तर आता त्यांनी स्वतः येऊन आम्हाला दर्शन द्यावे. हे मालोजी राजांच्या तोंडातून निघतात श्री स्वामी महाराज त्यांच्या पुढ्यात उभे. सगळी राजसभा आणि राजेसाहेब चकित झाले. सिंहासनावरून खाली उतरून मालोजी राजांनी श्री स्वामी महाराजांच्या पायाला तर मिठीच मारली. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी श्री स्वामी महाराजांचे चरण आपल्या अश्रूंनी धुतले आणि श्री स्वामी महाराजांना हाताला धरून त्यांना आपल्या सिंहासनावर बसवले. स्वामी महाराज हे ईश्वरी अवतार आहेत याची खूण सगळ्यांना पटली. लोकांच्या मनातील भीती दूर होऊन श्री स्वामी महाराजांच्या चरणी भक्ती जडली. सर्व सभेत आनंद झाला. सगळ्यांनी श्री स्वामी महाराजांच्या चरणांचे दर्शन घेतले. मालोजी राजांनी तर त्यांची षोडशोपचारे पूजा केली. श्री स्वामी महाराज निर्गुण आणि निराकार असताना भक्तांसाठी ते सगुण रूपाने साकार झाले आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा 3रा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.